नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जयसिंगपूर येथे 1251 जागेवरील पुतळा प्रकरणावरून वाद तीव्र. समाजाकडून आमदार यड्रावकरांना सवाल. जयसिंगपूर येथील क्रांती चौकातील जुन्या कोर्टाच्या गट क्रमांक 1251 या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच पुतळा व भव्य स्मारक उभारले जाईल आणि या निर्णयात अडथळे आणणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी जनतेसमोर त्यांचा विरोध केला जाईल, असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी दिला आहे. केदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गट क्रमांक 1251 ही जागा आंबेडकरी समाजाच्या दीर्घ संघर्षातून प्राप्त झाली आहे. या जागेसाठी हजारो भीमसैनिकांनी आंदोलन केली, महिलांनी रस्त्यावर उतरून लढा दिला, अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस कारवाई, जेलवास, उपोषणे आणि पदयात्रांचा सामना केला. त्यामुळे या संघर्षाच्या स्मृती जपणाऱ्या जागेवर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच पुतळा उभारला जावा अशी समाजाची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या जागेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना पुतळा उभारणीची प्रक्रिया इतक्या घाईने का राबवली जात आहे, असा सवाल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे उपस्थित करण्यात आला आहे. समाजाच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे की न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना कोणताही निर्णय किंवा कामकाज घाईघाईने करण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे. तसेच या विषयात समाजाच्या भावना आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. 1251 ही जागा आंबेडकरी चळवळीच्या संघर्षाचे प्रतीक बनली असून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारण्याची मागणी अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. या विषयावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असा निर्धार समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. डॉक्टर गणेश वाईकर, मुख्य संपादक, हिरकणी न्यूज, जयसिंगपूर. जयसिंगपूर 1251 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा निर्माण व्हावा यासाठी अनेक वर्षापासून भीमसैनिक लढत आहेत. पण आज कळतंय की ज्या 1251 मध्ये आमची मागणी होती त्यासाठी भीमसैनिकांनी जेल भोगली, उपोषण केले, यात्रा काढल्या, पदयात्रा काढल्या, आंदोलनं केली आणि विद्यमान आमदार यड्रावकर हे जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक त्रयस्थ ठिकाणी भूमिपूजन करतायत आणि त्याच्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. समाज हा व्यक्त व्हायला लागलाय. यड्रावकर यांनी निवडणुकीमध्ये आंबेडकरी समाजाला आश्वासन दिलं होतं की मी निवडून आल्यावर 1251 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा निर्माण करेल. पण आज त्यांनी विश्वासघात केलाय. ज्या नियोजित जागेवरती बाबासाहेबांच्या लेकरांनी महामानवाचा पुतळा उभा राहावा अशी मागणी केली, त्या जागेवरती यड्रावकर कुणाचा पुतळा उभा करणार आहेत हे येणाऱ्या काळात आम्ही सांगितल्याशिवाय राहणार नाही. यड्रावकर या आमदाराला आमचा इशारा आहे की विनाकारण भीमसैनिकाशी दगाफटका करू नका. ज्या ठिकाणी आम्ही मागणी केली त्याच ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा उभा राहिला पाहिजे. आज तुम्ही कुठेही भूमिपूजन केलं आणि त्या जागेवर कुणाचाही पुतळा उभा केला तर येणाऱ्या काळात तिथं बाबासाहेबांचा पुतळा बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. एकदा का आम्ही ती जागा नियोजित केली आहे त्यासाठी आमच्या भीमसैनिकांनी जेल भोगली आहे, मार खाल्लाय आणि ती जागा जर तुम्ही हिसकावून घेऊन कुटुंबातल्या सदस्यासाठी हे जर करत असाल तर आम्ही त्याच्यामध्ये स्ट्रॉंग राज्यव्यापी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हा यड्रावकरला आमचा इशारा आहे. यड्रावकर महामानवाचं योगदान विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं म्हणून यड्रावकर म्हणून तुम्ही आमदार आहात एवढं लक्षात ठेवा. महामानव जर तुम्हाला समजले असते, संविधान निर्माते जर तुम्हाला समजले असते तर तुम्ही हा खेळ केला नसता. त्याच्यामुळे बाबासाहेबांना समजून घ्या. समाज बांधवांना धोका करायचा, दगाफटका करायचा आणि नियोजित केलेली जागा हिसकावून घ्यायची आणि ती आपल्या कुटुंबातल्या सदस्यासाठी तयार करायची. कुणीही बाबासाहेबापेक्षा मोठा नाही एवढं लक्षात ठेवा. जर आडव्यात घुसण्याचा प्रयत्न कुणी केला तर मग आम्हाला आडव्यात घुसायला वेळ लागणार नाही.
आणि आम्ही राज्यव्यापी आडव्यात घुसू याची सुद्धा दखल यड्रावकरांनी घ्यावी. आमच्या भीम सैनिकांनी मार खाल्लाय, लाट्या खाल्ल्यात, जेल भोगली आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की बाबासाहेबांचा 1251 मध्येच पुतळा बसणार, तिथंच स्मारक होणार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, कुठंतरी लांब भूमिपूजन करायचं, काही लोकांना हे हाताशी धरायचं, ही सगळं समाज बांधवाला कळतं एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 1251 हीच जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी सुनिश्चित झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. लवकरच आम्ही या मुद्द्याला धरून राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा सुद्धा या ठिकाणी देतोय. संविधान निर्मात्यांना जर नाकारण्याचा प्रयत्न केला तर येणारा राजकीय काळ हा शून्य असेल, हा गर्भित इशारा सुद्धा संविधान विरोधी या सगळ्याच प्रतिनिधींना आम्ही देतोय. बाबासाहेबांना नाकारणं हे अफाट महाग पडेल, हा सुद्धा एक गर्भित इशारा मी या माध्यमातून देतोय. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.